शहाजी ढवळे सोलापूर जिल्ह्यातील सापण्णे गावाचे एक प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी. त्यांचे संपूर्ण आयुष्य शेतात राबण्यात गेले होते. वयाची 50 ओलांडलेल्या शहाजींचे एकच ध्येय होते, आपल्या कुटुंबासाठी एक चांगले आयुष्य निर्माण करणे. ते आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करत होते आणि त्यांच्या मेहनतीमुळे शेतात चांगले उत्पादनही होत होते, ज्यामुळे कुटुंबाची गरज भागत होती. शहाजीचे जीवन शांत आणि समाधानी वाटत होते, पण त्यांना कधीही वाटले नव्हते की हे शांत जीवन एका वादळामुळे उद्ध्वस्त होईल. शहाजीचे आणि त्यांच्या पत्नी वनिताचे लग्न सुरुवातीला प्रेमाने झाले होते. त्यांची संसारवेल बहरली होती, पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात संशयाचं विष हळूहळू पाजरू लागलं होतं. गावात अशी अफवा पसरली होती की शहाजींचे गावातील इतर महिलांचे संबंध आहेत. सुरुवातीला वनिताने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तिला वाटले की हे केवळ लोकांचे बोलणे आहे, पण लोकांच्या सततच्या कुजबुजीने आणि बोलण्याने ती आतून अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात संशयाचे काळढग जमायला लागले. घरात सततचे वादविवाद वाढू लागले. कधी काळी प्रेमाने बोलणारी ती दोघे आता शाब्दिक चकमकीत अडकली होती आणि कधी कधी तर गोष्टी मारहाणीपर्यंत पोहोचत असत. वनिता मनात एक जळती रागाची ज्वाला घेऊन वावरत होती. तिला खात्री पटली होती की शहाजी तिची फसवणूक करत आहेत. या उलट शहाजी मात्र याला केवळ अफवा मानून दुर्लक्ष करत होते. त्यांच्या दुर्लक्षामुळे वनिताचा राग अधिकच वाढत होता. तिला वाटत होते की शहाजी तिला काहीच किंमत देत नाहीत आणि तिच्या भावनांची कदर करत नाहीत. एका काळोख्या रात्री अंधाराने सापडणे गाव पूर्णपणे झाकले होते. दिवसभर शेतात केलेल्या कामामुळे शहाजी थकले होते. त्या रात्री ते अंगणात गाढ झोपले होते. त्यांचं शरीर थकलं होतं आणि त्यांना आरामाची नितांत गरज होती. घरात बाकी सर्वत्र शांतता होती, पण वनिताचे मन मात्र जळत होते. तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. शहाजींवर असलेला तिचा विश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्या रात्री तिने काहीतरी ठरवले होते, काहीतरी असे जे त्यांच्या संसाराचा शेवट ठरवणार होते. तिच्या डोक्यात अनेक दिवसांपासून साचलेला राग आणि सुडाची भावना उफाळून आली होती. रात्रीचा 1 वाजला होता. अंधारात सापडणे गाव शांत झोपले होते. शहाजी ढवळे अंगणात शांतपणे झोपले होते. त्यांना किंचितही कल्पना नव्हती की मृत्यू त्यांच्या इतक्या जवळ आला आहे. घराच्या आत मात्र एक वेगळंच वातावरण होतं. वनिता ढवळेच्या डोळ्यात राग आणि मनात प्रतिशोधाचा झरा उफाळून आला होता. तिच्या मनात केवळ एकच विचार होता, आज हे सर्व संपवायचं आहे. ती हळूच चुलीजवळ गेली. एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवले. गरम पाणी फक्त पुरेसे नव्हते. तिने त्यात हळद, मीठ आणि मिरच्या टाकल्या. ती त्या उकळत्या भांड्याकडे एकटक पाहत होती. तिचे विचार आणखीनच ठाम होत होते. पाणी उकळू लागले, वाफ बाहेर पडू लागली आणि भांड्यातून फसफसणाऱ्या आवाजाने त्या रात्रीच्या अंधाराला अधिकच भयंकर केले. वनिताने एक कापडी काठ घेतला. थरथरत्या हाताने ते भांडं उचलले आणि हळूच बाहेर अंगणात गेली, जिथे शहाजी झोपले होते. शहाजींची झोप गाढ होती. त्यांना काहीच कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत काय होणार आहे. वनिता त्यांच्याजवळ गेली. तिच्या हातातील भांडं थोडं गरम होतं, पण तिच्या मनात चाललेल्या रागाच्या लाटांनी ती वेदना तिला जाणवलीच नाही. एका क्षणात तिने ते उकळतं पाणी शहाजींच्या छातीवर ओतले. त्यानंतर एक तीव्र किंकाळी त्या शांत गावात घुमली. शहाजी जोरात उभं राहण्याचा प्रयत्न करत होते, पण जळालेल्या वेदनांनी ते अक्षरशः तळमळत होते. त्वचेवर उकळत्या पाण्यामुळे मोठमोठे फोड उठले होते. भाजलेल्या भागातील त्वचेला तडफ फुटू लागली होती आणि त्या असह्य वेदनांनी ते विवळत होते. वनिता, काय करतेस तू? त्यांनी तिच्याकडे पाहत आक्रोश केला, पण त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती, फक्त तिरस्कार होता. शहाजींनी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण वेदनांनी त्यांना ते जमलं नाही. त्यांच्या ओरडण्याने काही शेजारी जागे झाले, पण गाव दूर असल्याने लगेच कोणी पोचले नाही. दरम्यान वनिताने तेव्हा भांडं खाली टाकले आणि धावतच ती बाहेर गेली. काही वेळाने ती पुन्हा घराकडे परत आली. तिने एक बनाव रचला. ती शेजाऱ्यांकडे जाऊन ओरडली, अरे धाव रे, कोणीतरी घरात घुसले आणि शहाजींवर उकळतं पाणी टाकून पळून गेलंय. शेजारी धावत आले, पण शहाजींच्या वेदनांनी त्यांना हादरवून टाकले. अंगणात गरम पाण्याने भिजलेले आणि भाजलेल्या त्वचेच्या असह्य अवस्थेत शहाजी विवळत पडले होते. कोण आहे? मला का मारलं? ते सतत ओरडत होते, पण त्यांना उत्तर मिळाले नाही. वनिताने घडलेल्या प्रकरणातून आपली सुटका करण्याचा बनाव सुरू ठेवला होता. तिने लोकांना सांगितले की ती घरातून पळून गेली होती आणि नंतर येऊन पाहिले असता हे कृत्य झाले होते. गावातील लोकांनी तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांच्या नजरेत ती एक साधी गृहिणी होती. पण पोलिसांना सुरुवातीपासूनच काहीतरी संशयास्पद वाटले. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. मृत्यूपूर्वी शहाजींच्या जबाबामध्ये 2 व्यक्तींची नावे समोर आली, संतोष आणि नरसे ढवळे. जमिनीच्या वादातून त्यांनी खून केला असल्याचा संशय होता. त्यांना ताब्यात घेतले गेले,
पण तपास जसजसा पुढे सरकला तसतशी कहाणी वेगळीच दिशा घेऊ लागली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. काही गोष्टी त्यांच्या लगेच लक्षात आल्या. गरम पाण्याचं पातेलं चुलीवर शिजत असलेलं, पाणी गरम करण्यासाठी वापरलेली भांडी आणि वनिताचं विचित्र वागणं. गावकऱ्यांशी बोलल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या की शहाजी आणि वनितामध्ये सातत्याने वाद होत होते. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचा संशय वनितावर वाढला. वनिताला चौकशीसाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला तिने काहीही कबूल केले नाही. ती पोलिसांना त्याच गोष्टी सांगत राहिली ज्या तिने गावकऱ्यांना सांगितल्या होत्या. पण पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जाताना ती अस्वस्थ होऊ लागली. तिची देहबोली बदलली. तिच्या डोळ्यात भीती दिसू लागली. काही वेळाने ती ढसाढसा रडू लागली आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. वनिताने पोलिसांसमोर कबूल केले की शहाजींच्या अनैतिक संबंधांमुळे तिला राग आला होता आणि तिच्या मनात प्रतिशोधाची भावना निर्माण झाली होती. त्या रात्रीच्या घटनेने तिला वेड्यासारखं वागायला भाग पाडले असं ती म्हणाली. तिने जे काही केले ते क्षणिक रागातून झाले असं तिचं म्हणणं होतं. पण पोलिसांना तिच्या कृत्यामागे पूर्ण विचारांचे नियोजन दिसत होते. ज्या प्रकारे तिने पाणी उकळले, त्यात हळद, मीठ व मिरच्या टाकल्या आणि नंतर पळून जाऊन बनाव रचला, हा सर्व नियोजनाचा भाग होता. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. शहाजीसारख्या मेहनती शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत होईल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या मनात वनिताबद्दल सहानुभूती होती, पण तिच्या क्रूर कृत्यामुळे गावकऱ्यांना धक्का बसला होता. वनिता पोलिसांच्या ताब्यात होती. म्हाडा न्यायालयाने तिला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेतून हे लक्षात येते, शहाजी आणि वनिताची ही घटना विश्वास, संशय आणि रागाच्या उफाळ्याने उद्ध्वस्त झालेल्या संसाराचा कटू अनुभव देते. संशयाचे विष नात्यांना कसे नष्ट करू शकते याचंही जिवंत उदाहरण आहे. जेव्हा संवादाचा अभाव असतो आणि संशय मनामध्ये घर करतो तेव्हा ते नात्याला आतून पोखरून टाकते. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा बनू शकतो आणि अनेक जीवनावर परिणाम करू शकतो. ही घटना आपल्याला हे शिकवते की कोणत्याही परिस्थितीत संवाद आणि समजून घेणे हे किती महत्त्वाचे आहे. या घटनेत वनिताची ही राग व्यक्त करण्याची पद्धत खरंच योग्य होती का, हे आता कमेंट करून तुम्हीच सांगा. दरम्यान तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.